डिटर्मिनंट जर घ्यायचं असेल तर हे दोन व्हर्टिकल लाईन्स, त्यामध्ये नंबर सेम घ्यायचे 6 5 2 1, राईट. मग डिटर्मिनंट सॉल्व कसा करायचा, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण बघितलेलं होतं. 6 × 1 6 × 1 मायनस, कारण की मायनस साईन येतो डिटर्मिनंट सॉल्व करत असताना. हा फॉर्म्युल्यामधला मायनस साईन आहे, म्हणजे डिटर्मिनंट सॉल्व करत असताना हा कन्सेप्ट आहे, तर त्यामध्ये मायनस येतो. मग 5 × 2 5 × 2. चला, डिटर्मिनंट ए इक्वल्स टू 6 × 1 6 मायनस 5 × 2 10. तुम्ही सांगा मला 6 - 10 - 4. ठीक आहे, -4 आलं म्हणजे नॉट इक्वल्स टू 0. हा कोणता मॅट्रिक्स आहे रे? सिंग्युलर मॅट्रिक्स आहे का नॉन सिंग्युलर? जर समजा आन्सर जर आपलं 0 आला असतं तर तो कोणता मॅट्रिक्स झाला असता? सिंग्युलर मॅट्रिक्स झाला असता. जर आपला आन्सर ह्या ठिकाणी 0 सोडून कोणताही नंबर येऊ द्या, राईट, पॉझिटिव्ह नंबर येऊ द्या किंवा निगेटिव्ह नंबर येऊ द्या, तर तो कोणता मॅट्रिक्स होईल? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. मग आता आपल्याला काढायचे आहेत कोफॅक्टर्स, कारण की कोफॅक्टर्स काढल्यानंतरच ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स आपल्याला काढता